आपण पण फुलं घेतली आहेत. म्हणजे हार पण तुम्हाला इकडे स्वस्त मिळतात. सर्व असे बुके पण मिळतील तुम्हाला. इकडे ढागऱ्याचा गजरा अशा वेण्या तुम्हाला ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. हे वजनात तुम्हाला जास्त येतील त्या मार्केटमध्ये. तर बाहेरचं मला काय माहित नाही. मला काय वाटलं कलकत्ता म्हणजे कलकत्त्यावर नाही येतं का काय. म्हणतो ना गजरा का महाग आहे. तिथून ते या एंड पर्यंत हे पूर्ण मार्केट आहे. हे गणपतीच्या डेकोरेशन मध्ये ना खूप वापरतात. तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल किंवा कोणाला माझं सांगा मला. ही सुगंध एवढा भारी येतो ना. तर तुम्हाला ही स्वस्त आहे व्हाईटवाली. बाकी या कलरवाल्या महाग आहेत. सुरुवातीलाच गुलाबाची फुलं दिसतात. सगळे पूजेला लागणारे सामान. मी तर कधी पाहिलं नव्हतं. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आपण फुल मार्केट एक्सप्लोर करतो. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या पाठीमागे आहे फुल मार्केट आणि हे कल्याणचं फुल मार्केट आहे. होलसेलवाला फुल मार्केट. आणि सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हटले की आपले सणवार वगैरे सुरू होतात. आणि श्रावण महिन्यात बऱ्याच लोकांकडे पूजा वगैरे असतात, सत्यनारायणच्या पूजा. त्यासाठी सगळ्यांना फुलंही लागतच असतात. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आपण फुल मार्केट एक्सप्लोर करतो आणि ते पण आहे आपलं कल्याणचं फुल मार्केट. त्यांचं FMC मार्केट आहे ना, तिकडेच आहे हे फुल मार्केट. आणि सध्या आता श्रावणात फुलांचे काय रेट आहेत, कोणती कोणती फुलं आहेत, ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जराही वेळ न घालवता आपण पटकन जाऊया आणि कोणकोणती फुलं आहेत आणि काय रेट नाही ते बघूया. आणि बघा असं हे फुल मार्केट आहे. इकडे हार वगैरे आहेत बाहेरच्या साईडला, तर ही पण आपण बघूया. आणि आतमध्ये आहे ते फुल आहेत सर्व. इकडे बघा मार्केटच्या बाहेर असे गजरेवाले वगैरे पण बरेच आहेत. कसं आहे केळीचा पान दादा? 20 रुपयाला 3 केळीची पानं आहेत तिकडे. 20 रुपयाला 3. आणि खायची पानं पण आहेत. कशी पानं? 20 रुपयाला किती आहे ती? बघा 20 रुपयाला 25 पानं. आणि खायची पानं पण लागतात आपल्या पूजेला वगैरे. खाण्यासाठी लागतात असं नाही, तर पूजेला वगैरे पण आपल्या विड्याला लागतात. त्या गणपती वगैरे येतात ना श्रावण महिन्याच्या पूजा, तेव्हा ही पानं लागणार तुम्हाला खायची पानं. 20 रुपयाला 25 होलसेलचा भाव आहे. आणि इकडे बघा कालच श्रावणी सोमवार झाला आणि हे बेल आहे. हे बेलाचं कसं लावलं जातं? हे 10 रुपयाला. किती बेल असतात? 20-25 आहेत. पहिले विचारून घे ना घरी, जास्त लागणार तर. ओके, हे बघा 20-25 बेलांची पिशवी आहे. म्हणजे 25 पर्यंत 100% आहेत. आणि बघा इथे धोत्र्याची फळं दिसतात तुम्हाला मार्केटमध्ये. बघा फळं पण आहेत आणि फुलं पण आहेत. हे बघा हे धोत्र्याचं फुल आहे. कसं आहे फुल दादा? 5 रुपयाला एक. हे बघा 5 रुपयाला एक धोत्र्याचं फुल. आणि फळ? 10ला 3. हे बघा 10 रुपयाला 3 ही धोत्र्याची फळं. बघा धोत्र्याचं फुल बघायला मिळालेलं आपल्याला. मी तर कधी पाहिलं नव्हतं धोत्र्याचं फुल आणि फळ या मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं आपल्याला. आणि इकडे बघा इकडे दिसतं तुम्हाला शमीची पानं. आणि ह्याला काटे असतात. काटे असतात ना याला. बघा शमीची पानं. कसं आहे हे जुडी? बघा 10 रुपयाला जुडी आहे. ही शमीची पानं आहेत. आणि धोत्र्याचं हे फळ कसं आहे? बघा 5 रुपयाला एक आहे धोत्र्याचं हे फळ आहे ते. आणि हे जरा फ्रेश दिसतात. मागाची 10ची 3 होती, जरा थोडीशी दिसत होती, पण एकदम टवटवीत दिसतात. बघा इकडेच मी दिसते तुम्हाला हे बेलफळ. हे 20 रुपयाला 3 आहेत. बेलफळ आहेत. बेलाचं फळ आहे हे. आणि हे खांब कसं केळीचं? 4 खांब ना. बघा केळीचे खांब आहेत जे पूजेला लागतात आपल्याला. सत्यनारायणची पूजा वगैरे असेल ना तर असे आपल्या केळीचे खांब लागतात ना. हे 70 रुपयाला 4 खांब आहेत केळीचे. बघा इकडे आंब्याचे टहाळे पण मिळतात तुम्हाला. तर 5 आहे. ते कितीचे? 5चे किती रुपये? 10 रुपये. बघा 10 रुपयाला असे ह्या 5 जुड्या. बघा हे पण आहे, ही मोठी आहे, ही पण 10 रुपयाला. हे बघा ही तुळशीची पानं आहेत आणि 30 रुपयाची जोडी आहे तुळशीच्या पानांची. आणि सगळे पूजेला लागणारे सामान आहे सर्व इथे. तुळशीची पानं 30 रुपयाला. एक शमी. बघा शमी पण आहे, बेल पानं पण आहेत. आणि दुर्वाची जोडी कशी आहे? 10 रुपयाला आहे. बघा दुर्वाची जोडी. आणि शमीची पानं आहेत, ही पण 10 रुपये ना. ही पण 10 रुपये. हे सगळं काही मिळेल तुम्हाला इकडे पूजेचं सामान. हे बघा इकडे आहेत फुलं. तर हे सर्व फुल मार्केट आहे आणि छप्पर टाकलेलं आहे. आणि 12 महिने छप्परच असतं वरती, म्हणजे उन्हाळ्यात पण पावसाळ्यात पण. असं काही नाही की पावसाळ्यामधून आहे. आणि बघा हे सर्व फुलं दिसतात. आणि गुलाबाची फुलं बघा सुरुवातीलाच गुलाबाची फुलं दिसतात. कसं आहे गुलाब दादा? आणि बघा ही गुलाबाची फुलं किलोवर आहेत. 120 रुपयाला किलो. किलोमध्ये किती बसतात? 80 ते 100 फुलं बसतात किलोमध्ये. हे बघा 120 रुपयाला आहेत 1 किलो. आणि ही झेंडूची फुलं कशी आहेत दादा? 80 रुपये किलो. हे बघा 80 रुपये किलो झेंडू आहे. आता हा भगवा झेंडू आहे, तिकडे पिवळा झेंडू आहे. सेम रेट आहे ना दोघांचा? पिवळा झेंडू आहे
ते झेंडू जास्त लागतो आपल्याला, प्रत्येक हारामध्ये झेंडू असतोच, त्यामुळे झेंडूची फुलं सगळ्यात जास्त लागते आणि 80 रुपये किलोने. इकडे शेवंतीची फुलं आहेत आणि असं काळा काळा काय येतं माहिती आहे ह्या लाईटमुळे. बघा असं वर लाईट असलं ना की असं व्हिडिओमध्ये असं तसं थोडंसं तुम्हाला ब्लॅकिश दिसत असेल. आणि ही शेवंतीची फुलं कशी आहेत दादा? 150 रुपये किलो. बघा ही 150 रुपये किलो आहेत शेवंतीची फुलं. बघा हे शेवंतीचे वेगवेगळे कलर आहेत. हा व्हाईट होता, हा येलो आहे, हा तुम्हाला गुलाबी टाईप दिसेल, डार्क गुलाबी. इकडे बघा पिवळसर आहे. आणि हे जे शेवंती आहेत नाही 50 रुपये पाव किलो आहेत. बघा ही पण, ती पण आणि ती पण 50 रुपये पाव किलो. आणि ही जी होती ती 150 रुपये किलो. म्हणजे ही स्वस्त आहे व्हाईटवाली, बाकी या कलरवाल्या महाग आहेत, 50 रुपये पाव किलो. आणि इकडे बघा इकडे कापरीची फुलं आहेत. कशी आहे दादा? हे बघा ही 40 रुपये पाव किलो कापरीची फुलं, 150 रुपये किलो आणि 40 रुपये पाव किलो मिळतील तुम्हाला. हे बघा इकडे गुलछडी आहे. कशी आहे? हे बघा गुलछडी 120 रुपये किलो. बघा गुलछडी. आणि यांच्या दुकानाचं नावच सोनचाप आहे. बघा नंबर पण आहे, तर तुम्ही इकडे फोन करून यांना विचारू शकता कुठली कुठली फुलं आहेत आणि रेट पण विचारू शकता. आणि इकडे आलात तर बरं होईल. आणि असं घरपोच वगैरे देता का भरपूर क्वांटिटी असेल तर? हां भरपूर क्वांटिटी असेल तर किती क्वांटिटी पाहिजे? कमीत कमी 1,500 रुपये. 1,500ची फुलं जर तुम्ही घेतलीत ना तुम्हाला घरपोच मिळतील. कुठपर्यंत मिळतील? ठाण्यापर्यंत, पोर्टरने जातील तिथपर्यंत. बघा म्हणजे 1,500च्या वरती फुलं असतील तुम्ही इथे फोन करा आणि ह्यांना डिटेल विचारा, तुम्हाला घरपोच पण मिळतील. बघा नंबर तुम्हाला दिसत असेल, सोनचाफा. आणि व्हाईट गुलाब कसे दादा? 200 रुपये किलो. बघा हे 200 रुपये किलो आहेत व्हाईटवाली गुलाब. आणि बघा लाईट कमी झाल्यावरती ब्लर ते ब्लॅक यायचं पण कमी झालं. काय गावठी गुलाब पाकळी कशी? हे बघा ही 150 रुपये किलो गुलाब पाकळी. आणि सुगंध एवढा भारी येतो ना, तर तुम्हाला कॅमेऱ्यात सुगंध येणार नाही, पण इथे उभं राहिलात ना बाजूला तर मस्त सुगंध येतो, एक नंबर. गुलाब पाकळी 150 रुपये किलो, 40 रुपये पाव किलो. जरबेरा नाही, जरबेरा. जरबेरा. बघा हे जरबेरा फुलं आहेत, जरबेराची फुलं आहेत. आता हे सूर्यफुलासारखी दिसतात आणि हे सर्व दादा सांगते त्याला जरबेराच म्हणतात म्हणून. ठीक आहे, तर जरबेराच म्हणत असतील. तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल किंवा कोणाला माझं सांगा मला. आणि कशी जुडी दादा ही? 80 रुपयाची जुडी आहे. किती फुलं आहेत? 8. बघा 10 फुलांची जरबेराची जुडी 80 रुपयाची. आणि इकडे गुलाबाची जुडी पण आहे. कसं आहे गुलाब? 30 रुपये. किती आहेत आतमध्ये? 20 फुलं. बघा हे बंडल आहे गुलाबाचा, 20 फुलं आहेत आणि 30 रुपयाला तुम्हाला मिळेल हे पूर्ण बंडल गुलाबांचा. आणि इकडे पण झेंडू कसा आहे दादा? बघा हा झेंडू 60 रुपये किलो आहे आणि सगळे सेमच आहेत. बघा पिवळा घ्या किंवा भगवा घ्या, 60 रुपये किलोच आहे झेंडू. बघा इकडे दादांचं दुकान आहे, सुरुवातीला दिसलं आपल्याला मार्केटमध्ये. आणि झेंडू आहेत. आणि इकडे बघा ही पिवळी गुलाब आहेत आणि ही गुलाबी कलरची, थोडीशी लाईट गुलाबी कलरची गुलाब आहेत. ही 80 रुपये जुडी ना? याच्यात किती आहेत फुलं? बघा 20च गुलाब येणार आणि ही 80 रुपये जुडी आहे गुलाबांची. आणि आपली लालवाली रेग्युलर गुलाब आहेत ती 30 रुपयाला 20 आणि ही वेगळ्या कलरची आहेत ती 80 रुपयाला 20. आणि बघा इकडे जिप्सीची फुलं आहेत नाही. बघा जिप्सी आहे. आणि हे गणपतीच्या डेकोरेशनमध्ये ना खूप वापरतात ना, फुलांचं जेव्हा डेकोरेशन करतात ना तेव्हा हे जास्त वापरतात. हे कसं आहे पॅकेट? 200 रुपये. किती असते? अंदाजे असते का? किलोवर वगैरे नाही ना? वजनावर नाही. नाही बघा ही एवढी गड्डी आहे 200 रुपयाची जिप्सीची फुलं. आणि ही डेकोरेशनमध्ये खूप कामाची असतात ना, खूप भारी दिसतात डेकोरेशन केल्यावर जिप्सीची फुलं. हे शॉप आहे विघ्नहर्ता फ्लॉवर्स. आणि तुम्ही लोक होम डिलिव्हरी वगैरे करता काय? नाही ना? होम डिलिव्हरी वगैरे काय करत नाहीत. इकडे जाऊन तुम्हाला फुलं घ्यायला लागतील. आणि हा होलसेल मार्केट आहे सर्व. सकाळी किती वाजता उघडतात दादा? आणि दुपारी किती वाजेपर्यंत असतं? दिवसभर चालू असतं. बघा पहाटे 3 वाजल्यापासून दिवसभर, म्हणजे बंद कधी असतं का नाही? दिवस रात्र लोक इथेच असतात. बघा फुल मार्केट आहे, कधी या दिवसभरात तुम्हाला इथे फुलं मिळतील. पहाटे 3 वाजता पण चालू असतं. आतमध्ये असं पूर्ण मार्केट आहे, कल्याणचं फुल मार्केट. तर भरपूर मोठं आहे हे बघा, तिथून ते या एंडपर्यंत हे पूर्ण मार्केट आहे. इकडे गुलाब पाकळी आहे बघा, ही 100 रुपये किलो आहे. असं असतं बघा ही गुलाब पाकळी. सुगंध खूप भारी येतो. याच्या बाजूला आलो गुलाब पाकळीचा, एक नंबर सुगंध येतो. आणि हे गुलाब हे कसं? हे पण 100 रुपये किलो. बघा गुलाब पण 100 रुपये किलो, गुलाब पाकळी पण 100 रुपये किलो. निशिगंधा आहे बघा, निशिगंधाची फुलं गुलछडी म्हणतात त्याला. हे कसं किलो आहे? बघा हे 60 रुपये किलो आहे निशिगंधा गुलछडी. आणि
आणि झेंडू कसा किलो आहे दादा झेंडू? किती? 40 रुपये किलो. 40-30 बघा 40 रुपये किलो झेंडू आहे. म्हणजे मला वाटतं जसजसं आतमध्ये येत चाललो आहे ना रेट कमी होत चाललं ती काय, कारण बाहेर 80 रुपये होता, नंतर 60 रुपये झाला, तर आतमध्ये 40 रुपये किलो. सर्व सेम आहे, सर्व सेम आहे. तो ऑरेंज कलर पण एकच कलरचा, ऑरेंज कलरचा 40 रुपये किलो. आणि बघा ही मोगऱ्याची फुलं, ही गजऱ्यामध्ये वापरतात जास्त. बघा मोगऱ्याची फुलं कशी ही 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो. आपण म्हणतो ना गजरा का महाग आहे, तर बघा ही फुलं जशी ह्या रेटने आहेत 500 रुपये किलोने, तर मग गजरा तर तुम्हाला महाग मिळणारच आहे. आणि मोगऱ्याचा प्युअर मोगरा ना. आणि आतमध्ये तुम्ही आलात तर जास्त मला झेंडूचीच फुलं दिसतात. झेंडू म्हणा किंवा ही गुलछडी म्हणा आणि गुलाब, ही जास्त फुलं हीच आहेत. आणि पूर्ण मार्केट शेवटपर्यंत गेलं येलो ऑरेंज असंच कलर दिसतात. आणि सर्व झेंडूचीच फुलं आहेत. झेंडूची फुलं सगळ्यात जास्त असतात मार्केटमध्ये, कारण लागतात पण सगळ्यात जास्त ही झेंडूचीच फुलं. आणि सोबत गुलाब आहे आणि गुलछडी आहे सगळीकडे. बघा दुसरं काय आपल्याला दिसतंय का? इकडे झेंडूची फुलं 40 रुपये किलो. आतमध्ये आलं तर 40 रुपये किलो दिसतात मला झेंडूची फुलं. बघा आणि ही तर येलोवाली तर 30 रुपये आहेत. आणि इकडे बघा इकडे झेंडूची फुलं आहेत. आणि आता आपण मार्केटच्या एंडला आलो तिकडून. आणि झेंडूचीच फुलं पूर्ण मार्केटमध्ये दिसतात. तुम्हाला बोललो ऑलरेडी गुलछडी आणि झेंडू. आणि ही 50 रुपये किलो ना. बघा हे 50 रुपये किलो दादा सांगतात. आणि ही पण तशी 60 रुपये असतात, 50 पण मिळतील तुम्हाला. आणि ही सगळी आपली लोकल महाराष्ट्रातलीच ना. आणि महाराष्ट्रातलीच फुलं आहेत ना. ही नगर नाशिक इकडनं आलेली, नगर नाशिक बीड म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पट्ट्यातलेच. हां फक्त ह्याला का कलकत्ता म्हणतात मला माहीत नाही. ह्याला कलकत्ता, हे कलकत्ता आहे. व्हरायटी असते, जो बारीक असतो तो घट्ट असतो. ओके तो कलकत्ता. ओके. मोठा असतो तो वलूद असतो तो अष्टगंधा. अष्टगंधा. ओके म्हणजे यांच्या व्हरायटीची नावं तशी आहेत. तर मला काय वाटलं कलकत्ता म्हणजे कलकत्त्यावरनं येतं का काय? येतात सगळी महाराष्ट्रामधनंच. हे कलकत्ता आणि अष्टगंधा 2 प्रकारची फुलं असतात. आणि सध्या याचा रेट 50 रुपये किलो आहे. आणि दिवसभर असतं ना मार्केट हे? 12 वाजेपर्यंत चांगलं चालतं, नंतर मग किरकोळ. किरकोळ. ओके 12 वाजेपर्यंत होलसेलमध्ये, पहाटे 3 ते दुपारी 12पर्यंत. ओके. तुमचं नाव काय दादा? परमेश्वर बडे. परमेश्वर बडे. बडे. तुमचं गाव कुठलं? बीडचे आहे का तुम्ही लोकल? आणि तुमच्या दुकानाचं नाव काय? प्रथमेश फ्लावर. प्रथमेश फ्लॉवर. ओके. बघा इकडे तुम्हाला अशी झेंडूची फुलं मिळतील. बाकी तर सध्या काय नाही, फक्त झेंडूच का? अस्तर पण असतो. ओके. अष्टर काय किलो चाललं आहे सध्या? पर्पल पर्पल 80 रुपये 100 रुपये. 80 रुपये 100 रुपये किलोचा रेट आहे की? किलोचा रेट. किलोचा रेट आहे बघा अष्टरचा. एक नंबर चालली 80-100. 80. ओके. शेवंती 80-100 रुपये. बघा इकडे मार्केटमध्येच तुम्हाला अशा हार बनवून पण म्हणजे बनवलेले हार पण मिळतील. आणि हा 100 रुपये हार आहे बघा. ह्याच्यात बऱ्याच प्रकारची फुलं आहेत. झेंडू आहे, व्हाईट झेंडू आहे, आता शेवंती आहे, गुलाब आहे, बरीच फुलांचा मिक्स हार आहे हा. 100 रुपयाचा. आणि हाईट बघा केवढी आहे, मोठा आहे हाईट. 100 रुपयाला. दादा सांगतात 2.5 फुटाचा हार आहे हा. आणि हा तुम्हाला मिळणार 100 रुपयाला ह्या मार्केटमध्ये. आता बाहेरचं मला काय माहीत नाही, पण इथे तरी 100 रुपयाला आहे हा. आणि इकडे बघा शेवंतीची फुलं आहेत. आणि तुम्हाला हे अष्टरसारखी दिसतील बघा. अष्टर मी पण फसलो, मला वाटलं अष्टरची फुलं आहेत काय, नाही पण शेवंतीची आहे. शेवंती कशी आहे दादा? 40 रुपये पाव किलो. बघा 150 रुपये किलो मिळेल, 40 रुपये पाव किलो. आणि बघा इकडे चाफ्याची फुलं आहेत दिसतात काही बघा. आणि 10 रुपयाला ही 5 फुलं आहेत चाफ्याची. ते बघा शेवंती येलो कलरची दांडीवाली कशी किलो आहे? 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो शेवंती, दांडीवाली शेवंती. आणि बिना दांडीवाली पण आहे, ही कशी? 200 रुपये किलो. बघा ही साधी पाहिजे साधी पण मिळेल. आणि व्हाईटवाली आहे ती बघा, ही पण 200 रुपये किलो. म्हणजे कुठली पण शेवंती घ्या 200 रुपये किलोचाच रेट मिळेल तुम्हाला. आणि बघा हे कापरी आहे बघा, कापरी गोंडा झेंडू 200 रुपये किलो. आणि हा तुम्ही घेतलात तर 100 रुपये किलो. आणि हे सुके आहेत. आणि आतमध्ये जे 30 रुपये 40 रुपये आपण बघत होतो ना, ते ओले गोंडे होते, ते ओले झेंडूची फुलं होती. त्याच्यामुळे त्याचं वजन तुम्हाला पटकन भरणार आहे. आणि हे सुके आहेत, हे वजनात तुम्हाला जास्त येतील. आणि हे आणि काय ओलेवाले काळे पडणार ना बघा, सांगतो ते ओलेवाले लगेच काळे पडतील. आणि हे काळे पडणार नाहीत. आणि त्यामुळे याचा रेट जास्त आहे. त्यामुळे तुम्ही असं कन्फ्यूज नको हो की आतमधले स्वस्त आहेत त्यामुळे तिथलं घेऊया. म्हणजे तुम्हाला जसं पटेल तसं घ्या. कारण ज्याला आता विकायचे आहेत हार वगैरे बनवून तर ते पण घेतात. बाकी तुम्हाला घरी पाहिजे असेल तर हे बेस्ट आहे. बघा हे गोंडे हे 80 ते 100 रुपये किलोने तुम्हाला मिळतील.
तुम्ही बघितलं होलसेलमध्ये काय रेट आहे आणि झेंडूची फुलं तर भरपूर आहेत. पण बघा सुका झेंडू आणि ओला झेंडू फरक आहे. ओला झेंडू स्वस्त मिळेल तुम्हाला एकदम, पण सुका झेंडू महाग मिळेल, म्हणजे थोडा रेट जास्त मिळेल. पण घरी वापरायचं तर सुकाच घ्या, ओला घेऊन काय फायदा नाही. दादाने सांगितलं ते काळे पडणार. आणि झेंडूची फुलं फुलछडी वगैरे भरपूर आहे मार्केटमध्ये. एक पण तुम्हाला आता कळले असतील त्याचे. आणि बाहेर आला तर तुम्हाला बाहेर अशी ही गजरेवाले वगैरे असे लोकल म्हणजे रिटेलवाले पण दिसतात तुम्हाला. आणि हार पण बनवलेले पुढे आहेत भरपूरचे. कसा गजरा आहे ताई? 50ला 3. पण हा मोगरा आहे का? प्युअर मोगरा आहे पक्का. बघा मोगऱ्याचे. आणि गजरा हे कसं आहे? वेणी कशी आहे? बघा वेणी आहे 10 रुपये. आणि इकडे चाफ्याची फुलं आहेत छोटीवाली आहे ती 10 आहेत. आणि वेण्या बघा अशा बनवून ठेवलेल्या आहेत त्यांनी मस्तपैकी. हे बघा ऑर्डरच्या, म्हणजे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर पण म्हणजे वेण्या पण बनवून मिळतात. बघा इकडे मार्केट. एक दिवस पहिले सांगायचं. आणि हा गेट आहे पत्री पुलातून रस्ता कल्याणवरनं. त्या गेटच्या बरोबर बाजूला इकडे दुकान आहे. आणि नाव काय तुमचं? माझं नाव सागर आहे. सागर. बघा अशा वेण्या तुम्हाला ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. आणि कशी ही वेणी? एक. बघा एक वेणी 300 रुपयाची आहे. अशी वेणी तुम्हाला बनवून मिळतील. आणि हे कसं? सर्व हे किती आहे त्याच्यामध्ये? 10-12. बघा 150 रुपयाला 12 वेण्या त्या बघा ह्या छोट्या बनवून रेडी आहेत. आणि चाफ्याची फुलं कशी आहेत ताई? 10 रुपयाला. आता कोणामध्ये 6 आहेत तर बारकी असतील तर जास्त पण आहेत. 100 रुपयाला किती? 100. बघा चाफ्याची 100 फुलं 100 रुपयाला. असं बाहेर मार्केटच्या बाहेरच आहेत रिटेलमध्ये. बघा इकडे ढगऱ्याचा गजरा आणि हा मोगऱ्याचा गजरा बघा 20 रुपयाला एक आहे. आणि एक हात मिळणार का? एवढा एक हात आहे बघा हा 20 रुपयाला. एवढा हात एक हात मिळेल. आणि 50 रुपयाला 3 मिळतील दोन्ही, मोगरा आणि ढगरा दोन्ही. आणि इकडे मेन होलसेल मार्केट. आपण झेंडूची फुलं गुलछडी वगैरे पाहिलं त्याच्याबरोबर अपोजिट साईडला हे आता हा गेट आहे. हा पत्रीपूलला जायचा रोड आहे. कल्याणवरनं पत्रीपूल तिकडून मग डोंबिवली वगैरे जाऊ शकता. तिकडे सुरुवातीला जे फुल मार्केट लागतं कल्याणचं APMC मार्केट इकडचं फुल मार्केट. आणि त्याच्याबरोबर समोर बघा हार फुलं गजरे सर्व तुम्हाला मिळेल. आणि बुके वगैरे पण आहेत. हा बुके कसा आहे मित्र? 250 रुपये का? 200 रुपये. बघा 250 रुपयाचा बुके आहे. किती फुलं आहे याच्यामध्ये? 50? गिनके तो नाही डाला है, अंदाज. ओके. हा किती बोला? 250 रुपये. आणि हा 200. आणि हा 200 रुपयाचा. सर्व गुलाबाची फुलं आहेत याच्यामध्ये. 120 आहे 100 पर्यंत. आणि हा बघा 120 रुपयाचा 100 पर्यंत मिळेल. इथे सर्व असे बुके पण मिळतील तुम्हाला फुल मार्केटच्या इकडे. तो कसा आहे? तो पण 200. बघा 200 रुपयाचे हे बुके. असं बुके आणि हार वगैरे बनवायची कामं सुरूच आहेत बघा इकडे. आणि हे आहे साई फ्लॉवर्स. बघा नाव आणि वगैरे सर्व तुम्हाला दिसत असेल. आणि फुल मार्केटमध्ये ना जास्त करून तुम्हाला बंगाली लोक जास्त दिसतील फुल मार्केटमध्ये. तर इकडे मस्त असे हार बनवून ठेवलेले आहेत. बघा झेंडू आहे, गुलाब लावलेला आहे. आणि 120 रुपयाचा आहे. हा 2 फुटाचा हार आहे. बघा हे सर्व हार. आणि हे पण आहेत ते हे पण 120 रुपयाचे 100 रुपयापर्यंत तुम्हाला येतील. आणि छान छान हार आहे ते बघा हे मस्त. आणि हे गुलाब पाकळी आहे दादा. हे बघा गुलाब पाकळी अशी लावलेली आहे. गुलाब पण आहेत आणि झेंडू पण आहेत. आणि इकडे हे बघा गुलछडी वगैरे सर्व लावलेले हार. 80 रुपये 150 रुपये. हे बघा हे तुम्हाला हार मिळेल 80 रुपयाला एक, 150 रुपयाला जोडी मिळेल. आणि जवळजवळ 2.5 फुटाचा हार आहे. आणि हे आपले हार जे आहेत ते रेग्युलर हे बघा 30 रुपयाला हार आहे. कुठला पण घ्या 30 रुपयाला आहे. 50 रुपयाला जोडी. बघा हे हार म्हणजे हार पण तुम्हाला इकडे स्वस्त मिळतात या होलसेल मार्केटला आले तिकडे. आणि बघा एकदम मस्त हार दिसतो. हा 150 रुपयाचा हार आहे. बघा दिसतो लांबून तुम्हाला 150 रुपयाचा हार. भारी दिसतो एक नंबर. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे कल्याणचं होलसेलवालं. आणि समोर दिसतं तुम्हाला रिटेलमध्ये काय फुलं नाहीत. हारच रेडीमध्ये सर्व पण स्वस्त आहेत. म्हणजे आपल्या एरियाच्या कम्पॅरेटिव्हली खूप स्वस्त आहेत. आणि असं होतं हे आपलं APMCचं म्हणजे कल्याण APMCचं फुल मार्केट. आणि आपण पण फुलं घेतली आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला फुल मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.